पहिले फोन केला होता का आपल्याला निखिलचा सत्कार ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मला एकनाथ भाऊचा फोन आला. ते म्हणे निखिलचा सत्कार ठेवायचा आहे. पण म्हटलं तो अजून आलेला नाही, तो 15 दिवसांनी येणार आहे, मग मी तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर आपले बाळूभाई त्यांनी फोन केला, बापू होते बसेल, त्यांनी एकत्रित फोन केला का म्हणे आपल्या गावच्या वतीनं आपल्याला त्याचा सत्कार ठेवायचा आहे. तर मला ठेवू म्हटलं आपण, तो आल्यानंतर मी तुम्हाला कळवतो. पण तुम्ही सर्वांनी 3-3, 4-4 वेळेस फोन केले. तर याच्यातूनच मला अशी जाणीव झाली की आपल्याविषयी किती आत्मीयता आहे आपल्या गावकऱ्यांमध्ये असेल किंवा संजूभाऊ येवलेचं काम बघताय, त्यांच्या मागं अनेक लोकांच्या गाठीभेटी असतात, तरी त्याच्यात वेळ काढून आपलं नाव त्यांनी ध्यानात ठेवलं. आणि 3-3, 4-4 वेळेस फोन करणं किंवा घरी निरोप पाठवणं ही साधी गोष्ट नाही. त्यामुळं मी त्यांचे खूप आभारी आहे. आणि आपण सर्वजण इथं आले, सर्वांनी एक निखिलला प्रोत्साहित केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आहे. आणि अशाच शुभेच्छा सर्वांना देत राहा. त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद दत्तभाऊ. मी संजीवांना विनंती करतो की निखिलचा सत्कार करावा. फोटो द्या. फोटो द्या. ए बाबा या या हळू या या फोटो घ्या. निखिलला टोपी घातली मी आज. विद्यार्थ्याला फक्त मार्गदर्शन, आईवडिलांची साथ, प्रेरणा आणि जे करतोय त्याला कोणतरी त्याला पाठिंबा द्यावा, तेवढंच हवं आहे. विद्यार्थी आपला अभ्यास करतच असतो, त्याला दुसरी काय अपेक्षा नसते. पण त्याला कोणी अडथळे नाही करू, त्याला डाऊट त्याच्या मनात क्रिएट नाही करू कोणी, की बाबा तुझ्याकडून होईल का, हे तू करणार का, नाही तर उगाच असं करशील, हे वाया घालशील किंवा वर्ष वाया जातील, ते आपण करू नये. आपण आपल्या मुलाला कायम बघून पाठिंबा देत राहावा. आणि विद्यार्थी आणि आता शिक्षकही चांगले, जसे प्रमोद सर आपल्या गावचे शिक्षक हे सर्वांना मार्गदर्शन देतात, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यामागे जर असे शिक्षक असले आणि आईवडील असले आणि आपल्या गावचे जसे आहेत सर्व, की विद्यार्थ्यांना हेच देत असं, प्रेरणाच देत असं. आज तुम्ही सर्वांनी, मोठ्या लोकांनी माझा सत्कार केला, त्याचं मी खूप आभारी आहे. की मला पण आनंद झाला की मी काहीतरी केलं आणि लोकांनी त्याचं माझं कौतुक केलं, तर अजून पुढं जाण्याला मला एक शक्ती भेटते. आणि हेच बघून आपले गावचे जे बाकीचे मुलं आहेत त्यांना पण प्रेरणा भेटते, बुवा आपण मोठं झालो, आपलंही लोक असे कौतुक करतील, त्यांच्या मनातही एक ती चिकाटी निर्माण होती, बुवा मी करील हे आणि मोठं, आणि गावाचं नाव पुढे नेईल. आणि आता जसं मी पुढे चाललो तसं गावही माझ्याबरोबर, माझं गाव आहे, मी माझ्या गावाला हे करतो आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीत, गावाला हां माझ्याबरोबर माझ्या गावचं टायटलही मी हे करतो आहे. हां, धुळगावकर म्हणून मी जिथे जाईल तिथं एक धुळगावचं आहे, येवल्याचं आहे. जसं जसं पुढं जाईल तसं आपले ओळख अशी होती. कधी कोणाला काही गरज लागली तर मी आहेच. आणि मी पण आता जसे तुम्ही सर्व करताय तसं मी पण मुलांना, मला खूप इच्छा राहते काही मदत लागली त्यांना मी हेल्प करावी. त्यामुळे मी एवढं बोलून मी हां, आधी तर मी पहिलीला मराठी मीडियमला होतो एरंडगावला, नंतर मग इथं आपली SND चालू झाली होती नेमकीच, ती थर्ड इयर म्हणजे तिसरीला असेल, तिथं वर्ग 3च वर्ग होते, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तर माझ्या वडिलांनी मग मला तिथे टाकलं. तेव्हा फी कमी पण होती, तर माझा तसा प्रवास चालू झाला इंग्लिश मिडियमचा. मग मी पहिली मराठी मीडियममध्ये पण केली आणि इंग्लिश मिडियममध्ये पण पहिली केली. मग तिथून मग आधी मला एवढं येत नव्हतं काही, नुसतंच जायचो मी शाळेत. आधी तर मी रडायचो, जायला पण कंटाळा करायचो, पळून आलो आहे, कधी कधी बसमधून उतरून आलो आहे, कधी लपून बसलो घरी बसच्या टायमिंगमध्ये असं. पण जसं जसं पुढे गेलो अभ्यासात थोडी आवड निर्माण झाली.
आणि गणित मला खूप अवघड जायचं. 7वी 8वीपर्यंत मला गणित काहीच कळत नव्हतं. तर मला सर भेटले. मी माझ्या बहिणीबरोबर गेलो होतो क्लासला. तेव्हा सर असं सोप्या भाषेत समजून सांगायचे. नंतर मी 8वीला गेलो तेव्हा सरांनी मला घरी येऊन काही समजवलं आहे. काही वेळेस मी सरांकडे गेलो ज्याची मला अडचण होती. तर मग आवड निर्माण झाली. जेव्हा आपल्याला समजतं ना विषय काय तेव्हा माणूस स्वतःहून करतो. तो आवड निर्माण होती. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत माणूस दूर दूर पळतो यापासून. तर मग 10वीपर्यंत मी इथंच होतो SNDला. नंतर मी 11वीला इकडे गेलो होतो नाशिकला. नाशिकला मग KVN नाईक कॉलेजला तिथं डोंगरे वसतिगृहाजवळ तिथं ॲडमिशन घेतलं. पण एक्सटर्नलच होतं. हां KVN नाईक ते. मग तिथं मी फक्त पेपर आणि प्रॅक्टिकलला जायचो आणि क्लास पण लावले होते. कॉलेज रोडला क्लासेस होते सेपरेट विषयाचे. मग तिथं बघितलं मी मुलं सगळ्या जिल्ह्यातून आलेली होती. तर तिथं आपण खूप असे कमी लेवलला आहे. तिथं आपल्यापेक्षा भरपूर हुशार मुलं राहतात. तर पहिले महिनाभर मला असं मॅचच होत नव्हतं त्यांचं माझं. खूप अवघड जायचं. असं वाटतं आपण कोणत्या दुनियेत आलो आहे की मला 93% पडलं 10वीला. तिथं 99 98 वाले मुलं होते. तर म्हणजे इथं आपल्याला वाटतं आपण खूप आहे. पण तिथं गेलो तर आपण असं वाटतो काहीच नाही आहे. तर जसं आपण पुढे जातो ना तशी कॉम्पिटिशन वाढते. आणि कॉम्पिटिशन वाढली ना मग अजून आपल्याला जास्त मेहनत घ्यावं लागते. म्हणून आपले मुलं ज्या मोठ्या लेवलला कॉम्पिटिशनमध्ये जाते ना त्यांच्यातून अजून त्यांचं पोटेन्शियल बाहेर येत राहील. कारण की छोट्या लेवलला ते असतातच हुशार. म्हणून त्यांना पोटेन्शियल ते पूर्ण यूज करते नाही. जेव्हा आपल्यापेक्षा जास्त हुशार जेव्हा भेटतो आपल्याला त्याच्या पुढं जायचं असतं तर आपण अजून आपलं पूर्ण 100% देतो आणि ते पूर्ण बाहेर. नंतर मग मला तेव्हा कमी पडलं होते. पहिल्या वर्षी मी नीट एक्झाम दिली होती. कारण तेव्हा गेल्यावर मला नीट कळलं होतं. मी तर गेलो होतो BSc ॲग्रीमध्ये ॲडमिशन चांगलं भेटावं गव्हर्नमेंट कॉलेज ह्या हेतून आहे मी 11वी 12वीला नाशिकला गेलो होतो. पण तिथं जेव्हा मी बाकीच्या विद्यार्थ्यांना भेटलो ते JEE मेन्स ॲडव्हान्सची तयारी करत होते. नीट UGची तयारी करत तिथे गेल्यावर मला हे पेपर कळले. मला IIT माहीत नव्हतं आधी इंजिनिअरिंगमध्ये. मग IITला कसं जातात JEE नंतर त्याच्यात इलिजिबल झालो JEE ॲडव्हान्स राहते. मग त्यानंतर मेरिट लागून IITला जातो. IIT खूप कमी आहेत भारतात. 10-15च IIT आहे. आपल्या मुंबईला आहे फक्त महाराष्ट्रात. असं IITचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ते हां प्रत्येक असे जे जिल्ह्याचे ठिकाणी हे आपले कॅपिटल आहे स्टेटचे झालं आहे का कुठले क्लास तिथले. तर म्हणजे धक्काबुक्की होईन एवढी गर्दी होती चौकात. तर मग तिथं ऑगस्टपासून जॉईन झालो मी. तिथं केलं आणि त्याच्यानंतर जस्ट माझं संपलं शिकून तिथं आणि टेस्ट वगैरे चालू होणार होते रिव्हिजन वगैरे. आणि तेवढ्यात लॉकडाऊन चालू झालं मार्चमध्ये. मग लॉकडाऊनमध्ये सगळ्यांना घरी पाठवलं. मी आलो होतो नेमकं घरी आणि पेपर पोस्टपोन्ड होत होते नीट PGचे. आणि माझं असं होतं की मला कोणतरी शिकवलं पाहिजे ना. असं माझं स्वतःहून सेल्फ स्टडी होत नव्हतं असं पुस्तक वाचून. मला जसं सर शिकवायचे ना लगेच समजायचं. तिथं शिकवलं ना लगेच समजायचं. पण मी पुस्तक माझ्या समोर दिलं ना मला ते असं येत नव्हतं डोक्यात. असं मी कॉन्सन्ट्रेट होत नव्हतं जास्त. त्यामुळे मग माझा गॅप पडला होता थोडा. त्यामुळे थोडे मार्क कमी पडले. मग लॉकडाऊनमध्ये पिरियड पोस्टपोन्ड होते ना. घरी येऊन ते इन्व्हायरमेंट मॅच होत नव्हतं एवढं आपलं. मग तरी मग शेवट सप्टेंबरमध्ये डेट होती. तर मग तेव्हा पेपर 15-1 दिवस आधी मला कळलं आता कन्फर्म पेपर होणारच आहे. कारण की आधी जुलैमध्ये होती नंतर परत कोविडमुळे पोस्टपोन झाली महिन्याने पुढं ढकलली. मग सप्टेंबरमध्ये मग तेव्हा एकदम चांगला आपल्याला करायचं आहे हे मनात धरून अभ्यास केला फुल. आणि मग नाशिकला इथं सेंटरला एक्झाम देऊन गेलो. आणि त्याच्यानंतर मग माझं मेरिटनुसार पुणे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज इथं नंबर लागला. तिथं गेलो. मग तिथं एक असं आपलं स्वप्न राहतं ना की MBBSला जायचं. तिथंच ते इन्व्हायरमेंट बघितल्यावर असं वेगळंच एक मनाला हे भेटतं आनंद. मग गेलो फर्स्ट इयरला. मग ते डेड बॉडीज वगैरे राहतात डिसेक्शन ते मसल वगैरे आपण असं ते फाडतो ते म्हणजे ते एक थोडी भीती वाटते सुरुवातीला. कारण की नवीन आपल्यासाठी आपण मानवाला हे करतो आहे. पण नंतर मग जेव्हा आपण त्याचा इंटरेस्ट एक शिक्षणाच्या याच्यातून बघतो तर त्यात एक क्युरियोसिटी वाढते एक आपली. मग ते सर्व बघून मग आपलं हे होतं की मोठे डॉक्टर होऊन समाजाचं आपल्याला काहीतरी करायचं आहे. समाजाला योगदान करू काहीतरी. कारण की मी बघतो खूपच गरीब लोक आहे जे मोठ्या हॉस्पिटलला जाऊन एवढं पैसे पे नाही करू शकत ट्रीटमेंटसाठी. तर आपण चांगलं शिकून गावात आणि आजूबाजूचे जे गरीब आहेत जे त्रासलेले आहेत त्यांचं कमीत कमी याच्यात जास्त सुविधा देऊन हेच आपलं म्हणजे माझं स्वप्न आहे. आणि मी त्याच दिशेने आता वाटचाल करत आहे.
पुढं आता मला PGची एक्झाम पण द्यायची आहे ऑगस्टमध्ये, त्याचा तर अभ्यास चालू आहे आता पुढं बघू आता कुठे कोणत्या हॉस्पिटलला नंबर लागेल काय, मग ती जाऊन प्रॅक्टिस करायची. तर मी सर्वांचा आभारी आहे, सर्वांनी मला हे दिलं होतं. धन्यवाद निखिलजी. माहीत नसतं, परंतु मी सुरुवातीला सर्वात अगोदर निखिलच्या वडिलांचं खूप अभिनंदन करतो का त्यांनी त्याला घडवलं, एवढं लहानपणापासून त्याला योग्य सुविधा तयार करून दिल्या, बरोबर आहे की नाही, किंवा डॉक्टर होण्यासाठी त्याला त्यांनी मदत केली किंवा त्याला आत्मविश्वास वाढवला. कारण शेतकरी कुटुंबातून बघा डॉक्टर होणं म्हणजे हे खूप अवघड आहे, आपण हा विचार पण करू शकत नाही. लक्षात म्हणजे सुरुवातीला त्याच्या वडिलांचे पण मी अभिनंदन करतो आणि त्याचं तर कौतुक करण्यासारखंच आहे, खूप म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. फक्त त्याचा एक विषय सांगतो मी तुम्हाला का ज्यावेळेस तो सुरुवातीला आपल्याकडं क्लासला आला होता, तर क्लासला आल्यानंतर तो म्हणजे क्लासला त्याच्या बहिणीबरोबर आला होता. तर त्याला मी तो एकदम लहान होता, माझ्या मताने एक 4थी-5वीला असत, तर त्याला मी एक डेफिनेशन विचारली, तर त्यांना ती म्हणजे 9वीची डेफिनेशन होती, पण त्यांना डायरेक्टली त्यांना ती लगेच म्हणजे इतकी फ्लुएंटली सांगितली का मला त्याच वेळेस त्याचं प्रतिबिंब दिसलं होतं का हा व्यक्ती पुढं तरी काहीतरी करल म्हणून. आणि त्याच्यानंतर तो आपल्याकडं 10वीला क्लासला होता, तर त्याचा ज्यावेळेस पेपर होता, पेपर झाल्यानंतरच मला तिची आयडिया आली होती किती मार्क्स पडतील. त्याच्या घरच्यांना पण मी सांगितलं होतं, म्हटलं याला 98 मार्क्स पडू शकतात. त्याला मॅथला 98 मार्क्स होते तुम्हाला सांग 10वीला. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे कॉन्फिडन्स खूप होता. आणि एक विशेष म्हणजे त्याच्या वडिलांनी पण त्याला बघा त्यावेळेस इंग्लिश मिडियमची एवढी सुविधा नव्हती, सुरुवातीला त्यांनी त्याला इंग्लिश मिडियमला टाकलं. पण मला त्याच्यामध्ये एक विशेष असं वाटलं का बहुतेकांना असं वाटतं का मुलं जर इंग्लिश मिडियमला जर टाकले तर त्यांचं मराठी कुठंतरी मागं राहतं. पण माझं एक त्याचं ऑब्झर्वेशनमध्ये असं लक्षात आलं का तो एकदम युनिक व्यक्तिमत्व आहे त्याचं, म्हणजे त्याचं मराठीसुद्धा खूप प्रभुत्व आहे. मला खूप म्हणजे ज्यावेळेस त्यानं मराठीविषयी थोडीफार मी त्याचं नॉलेज बघितलं ना, तर ते सुद्धा मला खूप आवडलं तुम्हाला सांगतो. आणि त्याचं फ्युचर खूप ब्राईट आहे. आज तो MBBS कंप्लीट झाला, माझं तर असं मध्ये तो अजून खूप म्हणजे खूप पुढं जाईल. त्याला कारण काय त्याची खूप मेहनत आणि त्याचा आत्मविश्वास आणि त्याच्या पालकांचा पण सपोर्ट. कारण MBBS करायला सपोर्ट करणं पैसा खूप लागतो, पालकांनी पण तेवढी हिंमत दाखवावी लागते. आणि ती हिंमत आपल्या ग्रामीण भागामध्ये पालकांमध्ये काही वेळेस कमी होती, कारण पैशापुढं शेवट हिंमत चालत नाही. परंतु त्यांनी पण हिंमत केली आणि त्यांना पण त्याच्यावर काय केलं, त्यांचा विश्वास काय केला, सार्थ केला, खूप मेहनत केली. कारण आपल्याला आज एखादा व्यक्ती ज्यावेळेस सक्सेस दिसतो तो झाला, पण तसं नसतं, त्याच्या मागं त्याची घरच्यांची किंवा त्याची प्रचंड मेहनत असते, खूप मोठी तपश्चर्या असते, ती काही 1-2 वर्षाची नसते. कारण देव खूप परीक्षा बघत असतो. आणि त्यांना पण घरच्यांचा विश्वास सार्थ केला, स्वतः मेहनत केली आणि त्याचं आज स्वप्न त्यानं काय केलं, पूर्ण केलं. आणि आपल्या ग्रामीण भागातील मुलांपुढं किंवा तरुणांपुढं आदर्श निर्माण केला. कारण आजकाल मी एक बघतो, आजसुद्धा अशी कंडिशन आहे, खूप भयानक स्पर्धा आहे. कारण मी ज्यावेळेस आता माझ्या 10वीच्या मुलांना ज्यावेळेस आता पालकांचे मला फोन येत असतात, ते गायडन्स करायचं म्हणतात, तरी निसता नीट आणि JEE निसता शब्द जरी ऐकला तरी काही म्हणता नाही, आपल्या मुलांकडून होणार नाही, ती करायचंच नाही आपल्याला. म्हणजे आजसुद्धा अशी कंडिशन आहे का ग्रामीण भागातून म्हणजे तालुक्यातून एखादा मुलगा डॉक्टर होणं अवघड आहे, तर आपल्या आज धुळगावमधून तो डॉक्टर हो राहिला, मला पण खूप आनंद आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांनी जे ठरवलं त्याचा सत्कार करायचा, त्याचा पण मला खूप आनंद वाटला. म्हणजे असं जर गावातल्या सर्व ग्रामस्थांनी जर असं जर ठरवलं आणि मुलांना जर सपोर्ट केला, तर आज जसा हा असा डॉक्टर आहे तसे असे खूप डॉक्टर होऊ शकतात, अधिकारी होऊ शकतात, इतरांना पण त्याच्यातून काय मिळते, प्रेरणा मिळते. म्हणजे हे खूप मला सर्वांचं खूप आवडलं, सर्व पालकांचं. असंच तुम्ही सर्वांनी या तरुण मुलांना सपोर्ट करा, पालकांना सपोर्ट करा. कारण दरवेळेस मी बघतो ज्यावेळेस आपल्या गावातील काही मुलं असे पोलीस होऊ राहिले, सर्व ग्रामस्थ एकत्र येतात, त्यांचा सत्कार करतात, त्यामुळे मुलांना पण काय वाटतं, एक प्रेरणा मिळतात त्याच्यातून. आणि इतर मुलांना पण त्याच्यातून, जरी आज आपले मुलं आलेले नाही बरेचसे, पण व्हॉट्सअपला बघतात, त्यांना पण असं वाटतं का नाही, सर्व गावाचा सत्कार हा एक वेगळा विषय असतो. एक पर्सनल सत्कार आणि गावाचा सत्कार हा याच्यामध्ये फरक आहे. मुलांना अशी प्रेरणा मिळते. तर सर्व ग्रामस्थांना माझी अशी विनंती आहे की सर्वांनी असंच मुलांच्या याच्यामध्ये योगदान राहू द्या. आणि इतर पण ज्या गावातील काही शैक्षणिक गोष्टी आहे त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग जर असला तर आपल्या गावातील मुलं म्हणजेच गाव त्याच्यामध्ये खूप पुढं जाईल. आणि तालुक्यामध्ये पण आपल्या गावातील मुलांचं किंवा गावाचं नाव आहेच, तर अजून त्या नावामध्ये काय होईल, भर पडेल. तसंच संजूभाऊ पण आले वेळात वेळ काढून, त्याचा पण आनंद आहे, ते पण आले, आलं लक्षात, तर खूप आनंद वाटला मला. सर्वांचे आभार व्यक्त करतो. डॉक्टर झाला याचा सर्वांना अभिमान आणि गुणगौरव या सोहळ्याच्या निमित्ताने आज आपल्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
जिल्हा परिषदचे संजीवभाऊचं म्हणण्यानुसार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानच ज्या वडिलांनी मुलगा घडवला त्यांना त्यानं म्हणे माझे मित्र दत्तात्रय वावदाने यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी विनंती आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे पाटोदा गटाचे सदस्य संजीवभाऊ बनकर, धुळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय गायकवाड, या गावचे ग्रामपंचायतीच्या सरपंच, माजी सरपंच व सोसायटीचे संचालक राजेंद्र गायकवाड, तसेच आत्तापर्यंत अतिशय अडचणीतून परिश्रम करून आणि मुलांना जे मार्गदर्शन करतात, भले ते व्यवसायाच्या माध्यमातून असू, क्लास घेऊन कोणत्या प्रकारची नोकरी न स्वीकारता क्लास घेऊन आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी घडवलेले असे प्रमोद सर आणि ज्यांचा या ठिकाणी आपल्या गावच्या वतीने सन्मान होतो असे डॉक्टर MBBS झालेले निखिल वावदने, मस्त ग्रामस्थ आणि पत्रकार बंधूंनो, खरोखर आदर्श घेण्यासारखा प्रेरणादायी ही स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. संजीवभाऊ, अभिमानानं सांगतो, स्वाभिमानानं सांगतो, आमच्या गावामध्ये मला वाटतं 5 ते 6 वर्षापासून अनेक मुलांनी जिद्द, चिकाटी, प्रेरणा, विजन, दूरदृष्टी ठेवून या ठिकाणी आमचे मित्र उल्हासराव गायकवाड यांची मुलगी धनश्री, मला वाटतं सचिव झाली, ती बालविकास अधिकारी, महिला बालविकास, म्हणजे पहिली सचिव धुळगावमधील महिला विकास म्हणजे ही अभिमानाची बाब आहे. क्लास 1 अधिकारी, क्लास 1 अधिकारी होणं एवढी सोपी गोष्ट नाही. साधा एखाद्या शिक्षकाची परीक्षा पेपर द्यायला गेला तरी अतिशय अवघड परिस्थिती आहे. ही मुलगी तर शेतातली शेतकऱ्याची मुलगी आणि ती अभ्यास करून म्हणजे खरोखर गौरव करण्यासारखं, गुणगौरवासारखं हे आमची ती भगिनी आहे. तसेच या ठिकाणी सरांचा माझा विषय झाला का आपल्या गावामध्ये जी कुटुंब सुशिक्षित आहे त्या कुटुंबाची दिशा कशा प्रकारे जातात ह्याचा मी आदर्श ठेवला म्हणे. आणि मला त्या बऱ्याच विद्यार्थ्यांकडून पैसे भेटो ना भेटो म्हणून मी शिक्षण देण्याचं काम कमी केलं नाही, कारण ज्यांच्याकडे फी असेल तरी त्याला शिकवणार, नसेल तरी शिकवणार, अशी अनेक मुलं त्यांनी घडवली. मी तर कधी कधी विचार करतो, सर तुमचं वय काय, माझं वय काय, आणि तुम्ही एवढे मुलं. संजीवभाऊ परशुराम सोनवणे एक शेतकरी कुटुंब, सुशिक्षित नाही, त्यांची मिसेस पण मुलगा MD केला त्यांनी. का? शिक्षणाच्या जोरावर. परिस्थिती हलाखीची होती, शिक्षणाची परिस्थिती नसताना मुलगा बोलला मला शिकायचं आहे, आणि हे वाक्य लक्षात ठेवा, शिकाल तर टिकाल. स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे, युवकांनो झेप घ्या, दिशा तुम्हा शरण येतील. कारण शिकलेल्या मुलाला काय बोलायचं आहे आणि काय समोरचा बोलतो हे सगळं कळतं आहे. आणि खरोखर संजीवभाऊ आमचं गाव एकदम आदर्श गाव आहे. तुम्ही बी तालुक्यात आहे, जिल्ह्यात आहे. आमच्या गावच्या कोणत्याही माणसाची आजपर्यंत पंचायत समिती असू, तहसीलदार असू, नगरपालिका असू किंवा अनेक ठिकाणी असू, बघा कधी एक बी तक्रार आहे का? एक सुद्धा तक्रार नाही आहे. हा आदर्श आहे. अनेक अधिकारी बोलतात धुळगावचा आम्हाला अजिबात त्रास नाही. का? ही शिकली सवरलेली सुसंस्कृत सगळी मंडळी आहे. म्हणून या ठिकाणी अशा ज्या घडलेले विद्यार्थी आहे, त्यांची एक मुलगी डॉक्टर झाली, एक मुलगी विक्री निरीक्षक झाली, म्हणजे आदर्श घेण्याजोगा येईल. आता मला वाटतं एकदम माझा मित्र विजू बारात आहे, अहो पहिली महिला पोलीस झाली. आमचा गणेश या ठिकाणी हो तो बी तलाठी झाला. आणि आमचा पांडुरंग आनंदा गायकवाड यांचा मुलगा पण संघर्ष अकॅडमी, ते माझे मित्र आहेत, ते संस्थापक अध्यक्ष, त्यांचे मला फोन येतात का
ज्या मुलं आता मला वाटतं रामकृष्ण गायकवाड यांना मी सगळेच सांगितलं तुझा मुलगा काय झाला बाबा भरती व्हायचं म्हणे भाऊ तो सगळ्या याच्यात पुढं येतो पण अभ्यासात कमी राहतो. म्हणलं तू अशा अकॅडमीत जाय, ते सर तुला सगळे मार्गदर्शन करेल. तुमच्या मुलाला भरती करायची जबाबदारी माझी, वशिल्यावर नाही, मार्गदर्शन. कारण मार्गदर्शन अतिशय गरजेचं आहे का आपण कोणत्या दिशेनं जाणार आहे. पण सरांनी तर मला वाटतं इतके अधिकारी घडवले का मला ते त्यांच्याकडून मी यादी मागवली थोडकी का दीपश्री पावटेकर अहो भारत सरकारमध्ये डिस्ट्रिक्ट डायरेक्टर अधिकारी झाली. या सरांची विद्यार्थी विजय साहेबराव खोडके आपल्या गावचा PSI झाला. गणेश सदगीर तालुका कृषी अधिकारी झाला. विनोद क्षीरसागर इन्कम टॅक्स अधिकारी झाला. डॉक्टर विनोद उराडे MD झाला. निखिल वावदने MBBS झाला. प्रथमेश साताळकर MBBS झाला. राज गोसावी MBBS झाला. म्हणजे सरांनी अतिशय तळमळीनं विद्यार्थी घडवले. विद्यार्थी घडणे एवढी सोपी गोष्ट नाही. त्यांनी मला आता त्यांनी सांगितलं भाषणामध्ये का निखिल त्याच्या बहिणीबरोबर क्लासला आला होता आणि आल्यानंतर त्याचं मी ते विजन पाहिलं म्हणजे याला इतके मार्क पडतील 90% का काय मार्क त्यांनी सांगितलं. म्हणजे इतका अभ्यास खरोखर सर आदर्श आहे तुमचा का अशा मुलांना तुम्ही या ठिकाणी घडवलं आहे. आणि भाऊ सरांनी हे घडवत असताना त्यांना जिल्हास्तरीय गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे साने गुरुजी पुरस्कार मिळाला आहे. सर तुमचं अभिनंदन आहे या ठिकाणी. तसेच एकदम साधा कुटुंबात आमच्या एकदम साधा आपला विजय गायकवाड यांचा मुलगा आहे, मला वाटतं किरण गायकवाड आहे ना, तो तिने एक शिक्षण घेऊन चांगली पदवी मिळवली ती नेट सेट. म्हणजे बघा मुलं म्हणजे गावचे मुलं कोणत्या दिशेने चालले एकदम अतिशय चांगल्या दिशेने चाललेले. मला वाटतं पूर्वी फक्त 1 का 2 पोलीस होते, मला वाटतं डझनभर पोलीस आहे आपल्या गावामध्ये, इंजिनियर आहे. म्हणजे पण ही मुलं आहे ना भाऊ चांगलं विजन यांच्या दूरदृष्टी आहे. मला फोन येत असतं त्यांचे. आणि खरोखर आपलं गाव हे आदर्श. राजकीय क्षेत्रातसुद्धा आमची मंडळी कमी नाही आहे, तीसुद्धा काम करताय चांगली, पण त्रास नाही कोणाला. बघा असं आमचा अमोल असेल, आमचा बाळासाहेब शेतकरी संघटनेत तालुका अध्यक्ष, सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे, नेहमी झटणारा लोकांसाठी. तो सोसायटीचा चेअरमन झाला, मिसेस सरपंच होती. म्हणजे एक चांगलं काम केलं म्हणून आहे ना. बाकी विकास कामासाठी सर्वजण एकत्र आहे आणि आपण शेतीच्या निगडीत व्यवसाय करावा. कारण अनेक व्यवसाय पूर्वी स्वयंपूर्ण खेडी होती, गावाच्या गावात सगळं तयार होत होतं आणि गावातच मिळत होतं. आणि संजू भाऊ या गावामध्ये गावच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा, गावातील बेरोजगारांना रोजगार मिळावा, आजूबाजूच्या गावांच्या समस्या सुटावा म्हणून या ठिकाणी आपण गावामध्ये बाजार भरवायचं काम केलं आहे आणि तो अतिशय व्यवस्थित सुरू झाला आहे. त्याला गती मिळत आहे. शनिवार असतो आणि लोकांच्या समस्या सुटत आहे. सगळ्या समस्या म्हणजे ही सर्व विजन दूरदृष्टी जर चांगली ठेवली तर 100% यश आहे. कारण आपण सर्व वावरत असताना शेती करत असताना शिक्षणाकडं खरोखर चांगल्या बरेच मुलं व्यवसाय करता. आता पूर्वीसारखं नाही राहिलं. अनेक मुलांची इथं प्रगती आहे आणि शिकलेली मुलं जास्त वेळ इकडे तिकडे वाया घालवत नाही. ते त्यांच्या हिशोबानं. बापूचे मुलगा वायनेरीमध्ये चांगला प्रावीण्य आहे, कारण द्राक्षाची शेती असताना तो त्या दिशेने गेले. आमचा दादाचा मुलगा अमेरिकेत जाऊन आला, म्हणजे पहिला मुलगा अमेरिकेत जाऊन आला, त्या तिथे त्यांनी नोकरी केली, काही त्याचं ती मुदत असते त्यामुळे. म्हणजे अशी अनेक विद्यार्थी ह्या गावाने घडवली म्हणून या गावाचा आदर्श आहे. आणि या गावातर्फे सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना ग्रामस्थांच्या इथं ज्या ठिकाणी हे सर्व काही आहे यांना सर्वांना शुभेच्छा. आणि निखिलने MBBS सारखी परीक्षा पास झाला, यश संपादन केलं आणि भविष्यात तो MD हो, अजून त्याच्या प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करू. दूरदृष्टी विजन जिद्द चिकाटी ठेवल्यामुळे हे यश संपादन झालं. म्हणून गावच्या वतीने तुला या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो. यानंतर संजूभाऊ बोलतील. आज धुळगाव कुटुंबातील मुलगा
चिरंजीव निखिल दत्तात्रय वावदाने यांनी अत्यंत अथक परिश्रम घेऊन साधारणतः 4.5 वर्षांचा, बरोबर ना, 4.5 वर्ष कोर्स आणि 1 वर्षाची कंपल्सरी जी इंटर्नशिप असते ती पूर्ण केलेली आहे. आणि तो आज खऱ्या अर्थाने MBBS पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट घेऊन आज गावात आलेला आहे. आणि त्यानिमित्ताने जो त्यांचा कौतुक सोहळा ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा आज पूर अभिमानाने भरून आलेला असेल किंवा आहे असे त्याचे पिताश्री आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील वावदाने, तसेच इथं उपस्थित असलेले माजी चेअरमन दत्तात्रय गायकवाड, खऱ्या अर्थाने ज्यांनी निखिलला अमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी त्याला खऱ्या अर्थाने दिशा दाखवली, असे आपल्या गावातीलच एक सेवाभावी व्यक्तिमत्व प्रमोद गायकवाड सर, ज्यांचा सत्कारासाठी आपण इथं आलेलो आहोत, असे निखिलजी इथं उपस्थित असलेले तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, इंदिरा काँग्रेसचे एकनाथजी गायकवाड, या गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व राजूदादा गायकवाड, समोर उपस्थित असलेले बाळासाहेब असतील, उल्हासजी असतील, बाळूनाना असतील, सर्वच ग्रामस्थ. कुठलंही यश संपादन केल्यानंतर जेव्हा आपल्या मायभूमीमध्ये आपला सत्कार केला जातो, तो सत्कार खऱ्या अर्थाने आपल्या यशाला एक नवी चकाकी चढवत असतो, असं माझं मत आहे. मायभूमीमधला सत्कार म्हणजे आपल्या कुटुंबाने केलेला तो एक प्रकारचा सत्कार असतो. तो सत्कार होत असताना खऱ्या अर्थानं जो कोणी त्या सत्कार स्वीकारत असतो त्याचा आज नक्कीच ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही, हे मी सांगतो. एकनाथरावांनी सांगितलं, अनेक मुलं आमच्या गावामधले शिकले. आता उल्हासजींची मुलगी, साधी पोस्ट नाही ती, साधी पोस्ट नाही, फक्त विषय एवढा आहे का ती पोस्ट आपल्याला दिसत नाही किंवा ती पोस्ट जास्त जनसामान्यांच्या संपर्कात नाही, परंतु ती पोस्ट फार मोठी. महिला आणि बालकल्याण विभागाचं ती एक मोठी पोस्ट आहे. तिथंच राहायचं कायमस्वरूपी. आणि PG देतो आहे पण ते यश येत नाही. आता कधी कधी काय असतं, शेवटी बुद्ध्यांक हा पण महत्त्वाचा असतो. माझा पण मुलगा MBBS करतो आहे, तो आज 3ऱ्या वर्षाला आहे लोणीला. पण विषय असा असतो, हा सगळ्या गोष्टींमध्ये मार्गदर्शक आणि बुद्ध्यांक ह्या 2 गोष्टींना फार महत्त्व आहे. एकनाथराव म्हणले का पैशामुळे काय मुलांचं शिक्षण राहतं, ठीक आहे, मी तुमच्याशी एकनाथराव नक्कीच सहमत आहे. परंतु पैसे भरूनही काय मुलं MBBS झालेले नाही, हा पण इतिहास तुम्ही तपासला पाहिजे. पैसे भरूनही काय मुलं MBBS सोडून आलेले का, त्यांचा बुद्ध्यांकच तेवढा आहे. ठीक आहे, एखाद्या मुलाला 12वीला 98% मार्क पडतात, पण जेव्हा तो नीट देतो तो 200-300च्या आत येतो. म्हणून त्याने अभ्यास केलेला नाही असा नसतो त्याचा विषय, त्याचा बुद्ध्यांक तेवढा आहे.
आणि हे जे नीटला जे प्रश्न असतात ना, हे निगेटिव्ह मार्किंग असतात. उत्तरांमध्ये साधर्म्य असतं आणि तिथं जर चुकलं तर मायनस पॉईंट होतं, लगेच मायनस मार्किंग होतं. म्हणून कदाचित काय लोकांचा बुद्ध्यांक त्या पद्धतीनं चालत नसेल, म्हणून ती अडचण त्यांना येते. तुमच्या आयुष्यातला फार मोठा सत्कार आहे असं मी मानतो. तुमच्या कॉलेजने तुमचा सत्कार केला असेल, परंतु आजचा जो सत्कार आहे तो तुमच्या मायभूमीत होतो आहे. तेव्हा मी जास्त वेळ आपला कोणाचा घेणार नाही, कारण की धुळगावचं काम मला माहिती आहे. 10:30 नंतर ते स्टँडवर कधीच बसत नाही. बाकीच्या गावांचा इतिहास थोडा वेगळा आहे, जास्त बोलणं उचित नाही. पण एकनाथरावांनी सांगितल्याप्रमाणे खरंच धुळगावचा त्रास नाही कोणालाच नाही. पुढं राहिलाही नाही, अधिकार राहिलाही नाही. असो गावाचा तो एक काय म्हणतो आपण त्याला, एक समंजसपणा असतो, हरकत नाही. पण मी अनेक गावं बघतो, रोज आम्ही तालुक्यावर फिरत असतो. धुळगाव कधी 10-10:30च्या पुढं स्टँडवर बसत नाही, ते जास्त त्याच्या कामाला जातं. आता 10:30 ऑलरेडी वाजून गेलेले, जास्त वेळ आपलं घेणार नाही. मी माझ्या वैयक्तिक बनकर पाटील परिवाराच्या वतीने, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने, जनता सहकारी बँकेच्या वतीने आणि ज्या ज्या संस्थांवर मी काम करतो अशा सर्वांच्या वतीने मी निखिल दादाचा खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्याच्या मुलांनी BSc ॲग्री केली. बघा, BSc ॲग्री केली म्हणजे शेतीच्या निगडीत जे काही असतात, पण त्यांना इतका युटर्न घेतला, ते सगळं सोडून दिलं आणि एक कंपनी उभी केली इथं गावात. आता परवा पेरणे पाटील त्यांच्याकडे बसले होते. पेरे पाटील म्हणजे अशा कशाची कंपनी? हा मी ऐकलं बरं का ते. बघा, म्हणजे आमच्या गावाचा आदर्श आहे का नाही? काय ते ब्रँडचं नाव आहे त्यांचं बघा. हां, कृषी सांगा बरं. सुंदर एकदम. म्हणजे अशी मुलं घडली. यानंतर आता मी निखिलला विनंती करतो की बाबा, तू जे आपला सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या भूमिपुत्रात होत आहे, तर याच्याकरता तू कशा अडचणीतून पुढं आला याचं थोडक्यात तू या ठिकाणी तुझे प्रस्तावित कर. बोल इकडे. आधी मी देवाचा आणि माझ्या वडिलांचा आभारी. मी कधी अजून